टेक. तुम्हाला माझे उपकार नको आहेत ना? ओके. काय घेणार, चहा का कॉफी? मला काही नकोय. ओके. लेट मी थिंक. तुला थँक्यू म्हणले, तुला पैसे दिले, तुझं पेन. काही नाही. ठीक आहे, मग झालंय सगळं. मी निघते आता. ओके, चल बाय. शन्या, शन्या, काय झालं? काय होतंय तुला? चक्कर येते का? ये इकडे, इकडे. इथे बस. ये इथे बस. बस. सावकाश बस. काय चक्कर येते? बरं, एक मिनिट. हे घे, हे पाणी पी. थँक्स. तुला लिंबू सरबत हवंय का? चालेल ऍक्च्युली. म्हणजे बरं वाटेल तुला. थांब. हो, मी आलेच. हो. हाँ बोल माया. आपल्या कामाचं काय झालं? डोंट वरी, मी एक माणूस ठेवलाय त्यासाठी. आपलं काम होईल, डोंट वरी. माणूस विश्वासातला आहे ना? हो माया, विश्वासातला आहे म्हणूनच त्याच्यावर जबाबदारी सोपवली आहे ना. तसं नाही गुरुनाथ, म्हणजे उद्या त्याच्यामुळे आपण अडचणीत नको यायला. माया, टेन्शन घेऊ नकोस. आपलं काम होणार आहे आणि पेनड्राईव्ह आपल्या ताब्यात येणार आहे. ओके. आय डोंट नो वाय गुरुनाथ, पण यावेळी मला खूप टेन्शन आलंय. तू कशाला टेन्शन घेतेस माया? मी सांगतो ना तुला काम होईल. आणि एक लक्षात ठेव, तू एकटी नाही आहेस. ओके, काम होईल. हे घे, हे घे. पी. हे पेल्याने बरं वाटेल तुला. बरं वाटतंय मला. बरं वाटतंय? चल मी निघते. नाही मला घाई आहे. हा चल बाय. बाय बाय. शन्या ऐक ना तू. यार ही शनाया का नाही येते अजून? बच्चा, अगं काय, मी कधीची वाट बघतोय तुझी. खोटं बोलू नकोस. तू माझी वाट नाही बघतेस, तू या पेनड्राईव्हची वाट बघतोय. अगं नाही, तसं नाही बच्चा. तुझ्यावर म्हणजे एखादी जबाबदारी सोपवली तर तू ती व्यवस्थित पार पाडतेसच ना. आणि जनरली अशा प्रकारच्या कामात वाव बच्चा, तुला माहिती नाहीये हा पेनड्राईव्ह तू माझ्यासाठी आणून किती मोठं काम केलंस ते. अच्छा, असं काय आहे या पेनड्राईव्ह मध्ये? असं समज, राधिकाचं फ्युचर आहे यामध्ये आणि याच फ्युचरची मी वाट लावणार आहे. मॅम, प्रिंटर फ्री झालंय. ओ पेनड्राईव्ह. हो ठीक आहे. हॅलो बाबा. हा, मी तुला काल एक पेनड्राईव्ह दिली होती, त्यातले डॉक्युमेंट्स तू वाचलेस का सगळे? हो हो, झालंय वाचून. ओके गुड. एक काम कर, त्या सगळ्यांचा प्रिंट आउट काढ, त्याच्यावरती सह्या कर आणि माझ्याकडे पाठव. हो बाबा, मी करते ते काम. तासाभरात ते डॉक्युमेंट्स तुमच्यापर्यंत पोहोचवते. ओके बाय. बाबांचा आता त्याच कामासाठी फोन आला होता. हे मगाशी पेनड्राईव्ह तुझ्याकडे दिला होता का? नाही, तुम्ही म्हणालात ना इथेच ठेवते. हा तेच, मी ठेवला इथे ड्रॉवर मध्ये. मॅम, तुम्ही बाहेर काढला होता का नंतर? इथेच असेल मॅम, नीट बघा ना. नाही जेनी, तो पेनड्राईव्ह इथे नाहीये. झाली ना तयारी? हो.
मॉर्निंग सर. व्हेरी गुड. हाय डॅड. हाय. सर मिस्टर वर्मांसोबतच्या डीलची सगळी तयारी झाली आहे. गुड. आता फक्त राधिकाची सिग्नेचर बाकी आहे. तिची साईन झाली की इट विल बी डन फ्रॉम आवर साइड. ग्रेट. आय कुठे पण राधिका? इनफॅक्ट मी सुद्धा तिचीच वाट बघते. जशी काय बोलली का? हो माझं झालं होतं बोलणं. निघाली होती म्हणजे पोचायला पाहिजे खरं तर आतापर्यंत. ठीक आहे, वाट बघूया. इथे येण्याआधी तिला तिचा पेनड्राईव्ह तर सापडायला हवा ना. पेनड्राईव्ह नाही म्हणजे ते इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्सही नाहीत. आणि ते डॉक्युमेंट्स नाहीत तर मग यशवंत सरांकडून माफीही नाही. एवढ्या मोठ्या चुकीसाठी ते काही शिक्षा देऊ शकतात. मी सरांना चांगलंच ओळखते. अगदीच भडकले असतील तर सीईओच्या पोस्टवरून सुद्धा काढू शकतात. काय आलो? मम्मा मम्मा मी जे केलं ते चांगलं नाही केलं. नाही नाही, जेवण खूप छान केलंय. फॅन्टॅस्टिक, मस्त. एस्पेशली ना हे जे तू फ्राय केलंस ना, इट्स आउटस्टँडिंग. मम्मा अगं मी काय बोलतेय, तू काय बोलतेयस? मग तू काय बोलतेस ते नीट सांग ना, मग कळेल ना मला. मी ते राधिकाच्या केबिन मधनं पेनड्राईव्ह चोरला हे मी खूप रॉंग केलं मम्मा. हे चुकीचं आहे ग. अजून तुझ्या डोक्यात तेच आहे शनू बेबी? नाही नाही, मला कळतंय काही गोष्टी चुकतायत आपल्या, पण काही गोष्टी आपल्याला आपल्या फायद्यासाठी कराव्या लागतात. दॅट्स इट. फायदा? व्हॉट फायदा? मम्मा मी काय तिकडे राधिकाच्या कंपनीमध्ये जाऊन तिच्या केबिन मधनं पैसे नाही चोरलेत की मी शॉपिंग करेन जाऊन. मी एक पेनड्राईव्ह चोरलाय, तो पण गॅरीच्या सांगण्यावरनं, गॅरीच्या कामासाठी. ओके ओके बरं, आपल्याला इथे राहायला आणि खायला वगैरे कोण देतं? गॅरी. बरं, बाकी सगळे मेंटेनन्स आणि बिल्स कोण भरतं? गॅरी. दॅट्स इट. मग उगाच आपण राधिका 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 का करतोय? आपला काय फायदा आहे त्याच्यात? सी शनू बेबी, हे बघ, गॅरी आपलं सगळं करतो ना, हा आपल्यासाठी किती राब राब राबतो. मग आपण त्याच्यासाठी हे केलं ते अगदी परफेक्ट केलं, कळलं? म्हणतात ना, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. कळलं? खाऊन घे. व्हॉट यू मीन बाय टाळी आणि पोळी? पुढे जे आहे ना ते खाऊन घे. अगं पण मग राधिकाचं काय मम्मा? अजून तुझ्या डोक्यातून ती राधिका गेली नाहीये का? मम्मा ही पेनड्राईव्ह मी तिच्या ऑफिस मधल्या केबिन मध्ये येऊन चोरली हे तिला कळलं ना तर ती काय करेल याचा जरा विचार कर. काय करेल? अगं माझी वाट लावेल. तुला माहित नाहीये मम्मा, ती खूप हुशार आहे या सगळ्या बाबतीत. डोंट वरी शनू बेबी, तुझ्या आणि राधिकाच्या मध्ये आता गुरु उभा आहे. हॅलो, तुझ्या गुरु समोर ती महागुरु असते. ओके, आणि यावेळेला पण ती तशीच ठरली ना तर तू काय करणार आहेस ग? तू जेवून घे, चल. हा जेव. तुला नाही जेवायचंय ना? अगं मला तरी जेवू दे ना. लेट मी ईट, मला तर भूक लागली बाबा. अरे यार, या राधिकाला यायला किती वेळ लागणार आहे अजून? अरे डॅड ठीक आहे, एवढा नाही उशीर झालेला. ट्रॅफिक मध्ये वगैरे अडकली असेल, येईल ती. इथे येण्यासाठी तिला तो पेनड्राईव्ह तर सापडायला हवा ना. माया हा सर. तू बघ, ट्राय करून फोन लागतोय का? या. आपल्याला ते डॉक्युमेंट्स आजच्या आज आणि तेही वेळेवर सबमिट केलेच पाहिजेत. मागच्या वेळेला राधा उशिरा येऊनही कशी बशी परिस्थिती सावरली गेली होती, पण प्रत्येक वेळी तसं होईलच असं नाही ना. एक्झॅक्टली. हे बघ डॅड, आलीच राधा. अगं राधिका, कुठे होतीस तू? सॉरी बाबा, मला यायला उशीर झाला. पण राधा, तू टेन्शन मध्ये कायस? सौमित्र, ते बाबांनी जो पेनड्राईव्ह दिला होता तो माझ्याकडनं गहाळ झालाय. काय? अगं राधिका, ते डॉक्युमेंट्स किती महत्वाचे होते तुला कल्पना आहे ना? मग तू इतकी बेजबाबदारपणे कशी वागू शकतेस? एक्झॅक्टली. हो सॉरी बाबा, पण माझं ऐकून घ्या ना. काय तू मला सांगणार आहेस आणि काय मी ऐकून घ्यायचंय? आणि तू काहीही सांगितलंस तरी तुझ्या वागण्याचं समर्थन होऊ शकत नाही. राधा, अगं ते पेनड्राईव्ह खूप महत्वाचं होतं आपल्यासाठी. सौमित्र, तो पेनड्राईव्ह महत्वाचा नव्हता, त्यातली डॉक्युमेंट्स महत्वाची होती. आणि बाबा, ती माझ्याकडे आहेत. काय म्हणजे? मला सध्या एक बरी सवय लागली आहे. ते म्हणजे एखादं डॉक्युमेंट जर महत्वाचं असेल तर ते मी लगेच सेव्ह करून घेते किंवा स्वतःलाच मेल करते. त्याप्रमाणे हे डॉक्युमेंट मी स्वतःला मेल करून ठेवलं होतं. त्याचे प्रिंटआउट्स काढलेत आणि सह्याही केल्या. त्यामुळे पेनड्राईव्ह जरी गहाळ झाला असला तरी डॉक्युमेंट्स आहेत.
देते. आता खरंच किती चांगल्या सवय येते यार तुला. त्यातली एक जरी सवय मला लागली नाही तर खूप बरं होईल. मागच्या खेपेला तुझी माणुसकी कामाला आली आणि यावेळेला तुझी हुशारी. आय एम सॉरी, मी प्रीमॅच्युअरली रागवलो तुझ्यावरती, पण आय एम प्राऊड ऑफ यू. बाबा हे घ्या आणि एकदा चेक करून घ्या. हो येस. माया चल लगेच तयारीला लागूया. आपल्याला हे आजच्याच पाठवून द्यायचे. काय सांगतोस? अरे म्हणजे हे सगळं शनायाने चक्क स्वतः केला. एक्झॅक्टली. राधिकाच्या ऑफिस मध्ये घुसून तिच्या केबिन मध्ये जाऊन हा पेनड्राईव्ह आणलाय. अरे राधिकाच्या केबिन मध्ये घुसून पेन ड्राईव्ह आणणं म्हणजे वाघिणीच्या तोंडात हात टाकून मटणाचा तुकडा काढण्यासारखे. शनाया एवढी डेअरिंग बात झाली. ट्रेनिंग कोण देतं तिला? हा बाई तूच. पण खरं सांगू का, माझा ना विश्वासच बसत नाही की शनायाने हे सगळं केलं असेल म्हणून. नाही, सुरुवातीला माझाही नव्हता. ऍक्च्युली केड्या आधीच्या प्लॅन मध्ये शनाया नव्हतीच. हा, कदम कडून करून घेणार होतं सगळं. त्याने ऐन वेळेला टांग दिली, नाही म्हणाला. मग काय, अरे मी घरी गेलो होतो तेव्हा शनाया हिचं गुणगानच गात होती. राधिका कशी आली, तिने कसे डॉक्टरचे पैसे दिले, मम्माला कसं घरी आणलं. म्हणली एवढं असेल तर जा ना मग तिच्या घरी. एक गोष्ट लक्षात ठेव म्हणलं शनाया, हे सगळं जे काही झालंय आपल्या बाबतीत ना, आपण फार रस्त्यावर जे आलो होतो ना, ते फक्त राधिकामुळे. आणि माझा कसा अपमान केला हे काही वेगळं सांगायला नको. काय काय वागली ती माझ्या बरोबर. बायकांनी झोडलं होतं, तोंडाला चिखल फासला होता. कशाला आठवण करून देतोय परत? नाही मला वाटलं विसरला की काय. असा कसा विसरेन? त्याचाच तर बदला घ्यायचा आहे ना सगळा. राधिकाला मला जसं तिने अपमानित करून काढलं होतं तसंच अपमानित करून बाहेर काढताना बघायचंय मला. माझ्या बाबतीत जे जे काही झालं ना ते सगळं राधिकाच्या बाबतीत होताना बघायचंय मला. तू बघच केड्यात. हे बघ मायाचा फोन. म्हणजे काम झालं? झालंच असणार. हा माया बोल. कुठे आहेस तू? मी इथे कामाला आलोय बाहेर. काय झालं? मला ताबडतोब येऊन भेट. ऑफिसला ना? नाही माझ्या घरी. काय एव्हरीथिंग इज ओके ना माया? तू भेट आधी, भेटल्यावर सांगते. ओके हा बाय. झालं काम झालं. हा म्हणजे घरी बोलवलंय म्हणजे काम झालंच असणार. डोंट वरी किडी. आता पुढचा खेळ आपला असणार आहे आणि आपण जिंकणारच. वा, वर्मांचं कन्फर्मेशन आलेलं आहे आणि अशा प्रकारे या महत्वाच्या मोठ्या डीलची प्रोसेस पूर्ण झाली. थँक्यू राधिका, थँक्यू सो मच. बाबा मला काय थँक्यू म्हणताय? खरं तर मी तुम्हाला थँक्स म्हटलं पाहिजे. तुम्ही एवढी मोठी संधी मला दिली आहे. तुम्हाला दोघांना एक गोष्ट लक्षात येते का? जेव्हा तुम्ही दोघे प्रॉब्लेम मध्ये असताना तेव्हा मी हवा असतो मध्ये, पण जेव्हा सगळं सुटतं छान होतं तेव्हा फक्त तुम्ही दोघंच एकमेकांचं कौतुक करता. माझ्याकडे कोणी बघत सुद्धा नाही. तर आहे माझी सून कौतुक करण्यासारखी, मग मी केलं कौतुक. अरे पण ज्याच्यामुळे झाली आहे ती सून, याचं थोडं तरी कौतुक कर. बास, यावरून तुझं भरपूर कौतुक अगोदरच करून झालेलं आहे. आता बास. बरं ठीक आहे, आता तुमचं कौतुक पुराण संपलं असेल तर मी काही बोलू का? बोला. आपल्याला गुलमोहर मध्ये जायचंय. आज होळी आहे आणि उद्या रंगपंचमी. लक्षात आहे ना तुझ्या? हो व्यवस्थित लक्षात आहे माझ्या. मग आपल्याला जायचंय. बाबा चला ना तुम्ही पण. मी अगोदरच सांगितलंय मला याच्यामध्ये खेचू नका. तुम्ही जा, मस्त मजा करा. मी प्रॅक्टिकल माणूस आहे, मला जमणार नाही. मला ॲलर्जी आहे, मी रंग खेळत नाही. पण माझ्यासाठी तेवढंच एक कारण नाहीये. तिकडे जाण्यामागे माझं अजून एक महत्वाचं काम आहे. लवकर व्हायला उशीर होत आहे ना, मुहूर्त टाळायला नको. काय झाली काय पुस्तकांची तयारी? अरे कसला गोंधळ करताय? अरे शांत शांत, या इकडे. अरे 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 जरा शांत व्हा तुम्ही. आजोबा होळीला असंच ओरडतात ना? ओरडायचं नसतं का? अरे मी असं कुठे म्हणालो. ओरडायचं असतं, बोंबा ठोकायचे असतात, मला मान्य आहे. पण कसं माहिती आहे का, कुठलीही गोष्ट करत असताना त्याचा उद्देश काय हे जाणून घेतल्याशिवाय करण्यात काही अर्थ नसतो ना. आणि तुम्हाला माहितीये का, आजकाल आपण जे आयुष्य जगतो ना
ते निसर्गाच्या अगदी विरुद्ध जगतो. पण आपले आजी आजोबा पणजोबा खापर पणजोबा हे सगळे तसं नव्हते करत. त्यांचं आयुष्य निसर्गाशी जोडलेलं होतं. त्यामुळे त्यांचे सगळे सणवार सुद्धा अगदी निसर्गाच्या चक्राशी जोडलेले होते बरं का. शिवाय आपला भारत देश हा शेतीप्रधान देश आहे, हो की नाही? हळूहळू माणसं गावातली सुशिक्षित झाली आणि शहराकडे वळायला लागली. शहरात येऊन नोकरीसाठी व्यवसायासाठी ते स्थिरावलीत. पण गावातून शहराकडे येत असताना ती मंडळी सोबत संस्कृती घेऊन आली. अशा बऱ्याच संस्कृती शहरात आल्यात, एक दुसऱ्यात मिसळल्यात. पण सण उत्सव साजरा करत असताना मला असं वाटते कुठेतरी आपला उद्देश हा मागे पडत चाललेला आहे. पण आजोबा आपण होळी का साजरी करतो? होळी म्हणजे उन्हाळा, आणि उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांना निवांत असतो. शेतीची कुठलीही कामं नसतात आणि त्याच नेमक्या वेळेमध्ये हा होळी सण येतो. हा सण साजरा करत असताना अनेक गावातून शहराकडे गेलेली मंडळी देखील तो सण साजरा करण्यासाठी गावात येतात. हा होळी सण म्हणजे नुसताच खेळायचा सण नाहीये. या सणाच्या निमित्तानं आपण एकत्रित येत असतो आणि आजच्या दिवशी होलिका दहनाच्या दिवशी आपण आपले वाईट विचार वाईट गुण हे देखील सोडून द्यायचे असते, दहन करून टाकायचं असतं आणि चांगले विचार घेऊन आपण नव्यानं आपली वाटचाल सुरू करायची असते. का बरं तुम्ही एवढं सगळं बोलून संपूर्ण वातावरणच गंभीर करून टाकलं? खरंच की म्हणजे मुलं अगदी गंभीर झाली. ते तर का? नाही, आज मोठा उत्सव आहे, होळीचा सण आहे. आज तर मजा मस्ती करायलाच पाहिजे. नाही, तुम्ही जे बोंबा मारत होता तो देखील एक रिवाजच आहे, त्याबद्दल काही दुमत नाहीये. पण काय आहे, या सगळ्या गोष्टी ज्यावेळी तुम्ही समजून घ्याल त्यावेळी खऱ्या अर्थानं तुम्ही हा सण साजरा कराल. पुढे त्या सगळ्या प्रथा आपण आणखी आपल्या मुलांना सांगू शकू, हो की नाही? तर चला एकदा मोठ्यानं होळी रे होळी, पुरणाची पोळी, होळी रे होळी, होळी रे होळी. माया, काय झालंय नक्की? मला वाटलं तू खुशखबर सांगायला घरी बोलवलेस तर तू काही बोलतच नाहीयेस आणि गप्पच बसूनस. काय झालंय काय नक्की? जे व्हायचं नव्हतं तेच घडलं. यावेळी सुद्धा राधिका मला तोंडावर पाडून गेली. कसं शक्य? का शक्य नाहीये? अगं माया, तिने डॉक्युमेंट्सवर सह्या करायच्या आधीच आपण पेनड्राईव्ह गायब केला होता ना. पण ते डॉक्युमेंट्स गायब झालेच नाहीत ना. म्हणजे राधिका आपल्यापेक्षा हुशारच निघाली. तुला माहितीये काय केलं मॅडमनी? डॉक्युमेंट्स चेक करत असतानाच डॉक्युमेंट्स स्वतःला मेल करून घेतले. त्यामुळे पेनड्राईव्ह गायब जरी झाला तरी तिच्याकडे डॉक्युमेंट्स ऑलरेडी होते. सो त्यामुळे तिला काहीच प्रॉब्लेम झाला नाही. मॅडम सीईओच्या तोऱ्यात सिग्नेचर करून डॉक्युमेंट्स ऑफिसमध्ये घेऊन आल्या आणि देऊन निघूनही गेले. आणि मी बसले एका मागोमाग एक पेजेस चेक करत. बोला ना मिस्टर गुरुनाथ, आता काय झालं? आता का गप्प आहेस? दुसऱ्यांदा तुझाच ओव्हर कॉन्फिडन्स नडलाय तुला. माया, म्हणजे ठीक आहे, मला कळतंय प्लॅन नाही सक्सेसफुल, पण मला अजूनही असं वाटतं की आपण एकदा. इनफ गुरुनाथ, माझी तर आता खात्री पटली. आपण राधिकाच्या विरोधात काहीच करू शकत नाही. सो प्लीज तिच्या बाबतीत मला यापुढे एकही प्लॅन ऐकवणार नाहीयेस, ओके? आर यू गेटिंग इट?